नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, 29 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे जया एकादशी। तर या जया एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा करायची आहे, काही उपाय देखील करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती करायची आहे। कारण की असं मानलं जातं की पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने आपल्याला जी काही साडेसाती आहे किंवा पितृदोष आहे तर तो नष्ट होतो। म्हणून आपल्याला खास करून योगायोगाने या जया एकादशीच्या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला या गुरुवारच्या दिवशी जया एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची मनोभावे पूजा करायची आहे। एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे। त्याचबरोबर विधिवत पूजन करून आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। तर आता आपल्याला कोणत्या वस्तू पिंपळ वृक्षाला अर्पण करायच्या आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची डिटेल्स मध्ये माहिती असलेला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा। आता हा व्हिडिओ कसा बघायचा आहे, खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसतोय ना तर त्या त्रिकोणवरती क्लिक करा, म्हणजे योग्य त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।